हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे सॅटरडे. तर सॅटरडेचं माझं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सकाळी सकाळी मस्त अशी चालली आहे उपम्याची तयारी. आणि इथे ठेवलं आहे जिऱ्याचं पाणी, जिरा ओव्याचं पाणी आणि चहा. तर सोबतच मी कुकरला बटाटे देखील लावून घेते आहे, कारण आज दुपारी आहे बटाटे वड्यांचा बेत. तर सकाळी सकाळी स्टफिंग बनवून घेतलं तर दुपारी थोडंसं इझी जातं. त्यानंतर मी, आई आणि ताईंनी घेतला मस्त असा सकाळचा चहा. त्यानंतर इथे मी टाकते उपम्याला फोडणी. तर सुरुवातीला तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे शेंगदाणे, छान क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये राई, जिरं याचा तडका द्यायचा, त्यासोबत कढीपत्ता देखील. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा कांदा, मस्त असा कांदा भाजून घ्यायचा. तर कांदा भाजल्यानंतर आपला जो घरगुती काळा मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा. त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आणि हळदी पावडर. मस्त असं हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला ठेवलेलं आहे मी पाणी गरम करण्यासाठी. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. गरम पाण्यामुळे उपमा आपला पटकन शिजतो. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ. जर साखर आवडत असेल तर साखर देखील थोडीशी टाकू शकता. तर ह्याला छान खळखळून उकळी येऊन द्यायची. त्यानंतर टाकायचा जो आपण हा रवा भाजून घेतलेला आहे तो. याला दलिया देखील बोलतात, आमच्याकडे आम्ही याला मोठा रवा असं बोलतो. त्यानंतर शेतामधून भरपूर सारी कोथिंबीर आणलेली आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये टाकते भरपूर सारी कोथिंबीर. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि आपला मस्त टेस्टी हेल्दी असा उपमा रेडी झालेला आहे. तर दुपारच्या वेळेला मी इथे स्टफिंग वगैरे बटाट्याचं सकाळीच बनवून ठेवलेलं होतं. फक्त आता बेसन तयार करून घेतलं आणि वडे तळायला घेतले. मस्त टेस्टी असे आपले बटाटे वडे रेडी झालेले आहेत. त्याचसोबत खमंग अशा मिरच्या देखील तळल्या. तर चलो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. बाय.